जमलेल्या सर्व बहादर अशा माझ्या मायबाप बंधू आणि भगिनींनो, मी या ठिकाणी आपल्याला सविस्तर याच्या अगोदर बोललेलंच आहे, पण जे काही आजचं निदर्शनाचा कार्यक्रम आपल्या आज 15 दिवस अगोदर आज आपण या ठिकाणी धरणे आंदोलन केलं होतं आणि त्यावेळेस आपल्याला तहसीलदारकडून जे काही आश्वासन दिलं होतं की आपल्या या वृद्ध निराधाराचं एप्रिल ते जुलैपर्यंतचं अनुदान तात्काळ वाटप करा आणि विधवा परित्यक्त महिलांना केरळ राज्याप्रमाणे 7 लाखाचं घरकुल द्या. विधवा परित्यक्त महिलांना त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी 3 लाख रुपये अनुदान द्या. आणि आता जे काही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे लाडकी बहीण योजना काढलेली आहे, त्याच्यामध्ये ज्याला 5 एकर असेल 10 एकर असेल त्याला किती जरी कमाई असेल तर त्याला 1500 रुपये त्या बाईला महिना मिळणार. आपल्या संघटनेचं आज आंदोलनाच्या त्या दिवशी पण केलं होतं आणि आज सुद्धा मागणी आहे की आमच्या नवीन माता भगिनी वर्ध निराधार जे म्हातारे माणसं आहेत, जे अक्षरशः उपाशी राहतात, त्यांना जे गोरगरीब माणसं आहेत, 21,000ची आठ म्हणजे उत्पन्नाची आठ असल्यामुळं त्यांचा नवीन अर्ज मंजूर होत नाही. एखाद्या आमच्या महिलेला 1-2 एकर शेती असेल, कुटुंबामध्ये शेती असेल तर त्याला 21,000चं उत्पन्न मिळत नाही. त्याच्यामुळे आपली आज मागणी आहे की उत्पन्नाची अट आणि शेतीची अट रद्द करण्यात यावी आणि आमच्या या म्हाताऱ्या माणसाला विनाट पगार लागली पाहिजे, ही आपली आजची मागणी आहे. त्याच्यामुळे आपण आता जे काही या तहसीलदार बरोबर चर्चा केलेली आहे, गेल्या 10 तारखेच्या आंदोलनाला आपण काय केलं ते आपल्याला म्हणले होते 8 दिवसामध्ये पगारी जाते, पण लबाडाचं अवतन जेवल्याशिवाय काय खरंय. लबाड माणसं इथे खोटं बोलतात. आमच्या गोरगरीब माणसाला अरे जे काय उपाशी आहे त्याला जीव घालण्याचं काम तुम्ही करा की ते तुम्हाला या म्हाताऱ्या माणसाचा म्हणजे पुण्य लागल. तुम्ही आमचे म्हातारे माणसं गावाकडे मला फोन करून विचारतात केव्हा पगार येत. 8 दिवस झालं, 8 दिवसात पगारी येणाऱ्या होत्या, 15 दिवस झाले पगारी आले नाहीत. तुम्हाला मी मग सांगितलं कर्मचाऱ्याचं लेखणी बंद आंदोलन आहे, पण मला काय म्हटलं कर्मचाऱ्याचं लेखणी बंद जरी आंदोलन असलं तरी ह्या म्हाताऱ्या माणसाला नुसतं काय चेक काढून बँकेत पाठवायचं ह्याच्यासाठी काय लागत होतं, काहीच लागत नव्हतं. पण 15 दिवस झालं त्यांना उपाशी ठेवण्याचं काम या माजलगावच्या तहसील मधल्या लोकांमुळे झालं. आता आपल्याला मध्ये शिष्टमंडळमध्ये चर्चा, आता तहसीलदार त्या दिवशी नव्हत्या, आपल्याला काय सांगण्यात आलं होतं की तुमच्यामध्ये जे काय त्रुटीचे अर्ज, जे काय रेशनचा प्रश्न आहे ते मॅडम बरोबर मीटिंग संघटनेच्या कार्यकर्त्याची बैठक घेऊ आणि तुमचा प्रश्न निकाली काढू असं आपल्याला त्या ठिकाणी नायब तहसीलदारांना आश्वासन दिलं होतं. आता सुद्धा त्यांनी मी मुद्दामून घेऊन गेलो होतो की आपण काय 10-5 हजार कुणाचे घेऊन दलाली करत नाहीत. हे बदमाश जे अधिकारी मध्ये बसलेले आहेत, जे दलालाचे अर्ज मंजूर होतात पण सर्वसामान्य माणसाचे अर्ज हे तहसीलदार करीत नाही.